आता आपण वृत्तजाळीच्या संदर्भामध्ये असलेली ही जी डायग्रॅम आहे हिचं आपण डिस्कशन करणार आहोत। यामध्ये वृत्तजाळी संदर्भ करत असताना अगोदर आपल्याला इस्टिंग हे डिजिट आपल्याला घ्यावं लागतं किंवा त्याचे तीन ज्या सुरुवातीच्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागतात आणि नंतर नॉर्थिंग हे आपल्याला त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करता येतं। आता यामध्ये दोन डिजिट हे जे ग्रीड रेफरन्स आहे याला दोन अंकी वृत्तजाळी संदर्भ आपण म्हणतो। यामध्ये 1 ते 9 अशी संख्या आपल्याला विचारात घ्यावी लागते आणि 4 आणि 6 अंकीसाठी आपल्याला 11 ते 99 अशी संख्या ही विचारात आपल्याला घ्यावी लागते। आता यामध्ये हे पॉईंट्स आहेत आणि या पॉईंटचं 4 डिजिट आणि 6 डिजिट याच्यामधून आपल्याला काढता येतं। आता या नकाशामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर इथे A, B, C, D, E, F, G असे वेगवेगळे घटक तिथे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच याला आपण म्हणूया पॉईंट्स। ठीक आहे, या पॉईंट्सचं जे स्थान आहे हे या चौकोनांमध्ये वेगवेगळ्या डायरेक्शनला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग आता हे जे लोकेशन आहे हे लोकेशन विचारात घेत असताना आपण ए या बिंदूचं डिस्कशन करूया। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते म्हणजे आपल्याला अगोदर इस्टिंग घ्यावं लागतं। इस्टिंग ही नेहमी एक्स अक्षावर असलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच इथे 03 हे आपल्याला इथे असलेलं पाहायला मिळतं। ठीक आहे, त्यानंतर 03 वर ए हा बिंदू हा इथे कोऑर्डिनेट बरोबर सेंट्रलला झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून पुढची व्हॅल्यू जर आपण पाहिली तर ही होते 0। त्यानंतर आपल्याला इस्टिंग घ्यायची आहे, ही इस्टिंग आपल्याला वाय अक्षावर असलेली पाहायला मिळते। आता वाय अक्षावर इस्टिंग ही सर्वसाधारणपणे 83 या संख्येवर बरोबर ती कोऑर्डिनेट झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच सुरुवातीला जर आपण याचं पाहिलं तर ही जी वृत्तजाळी संदर्भ आहे ही 830 अशी असलेली आपल्याला पाहायला मिळते। 4 अंकी वृत्तजाळी संदर्भ हा 03 आणि 83 किंवा 83 असा येईल, 0383। आणि हा जर 6 डिजिट जर आपल्याला कन्सिडर करायचा असेल तर याला आपण असं घेऊ शकतो 0308330, म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला 6 डिजिट ही संख्या आपल्याला पाहायला मिळते। आता आपण याच्यामध्ये 4 डिजिट आणि 6 डिजिट पाहिलं, याचंच आपल्याला 2 डिजिटमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करता येऊ शकतं। इमॅजिन करा की इथे 03च्या ऐवजी 3 असेल, ठीक आहे, आणि इथे 83च्या ऐवजी जर 8 असेल तर याची जी वृत्तजाळी संदर्भ ए या पॉईंटचा जो असेल तो असेल 38। म्हणजेच आपल्याला याच्यामधून सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं इस्टिंग आणि नॉर्थिंग या दोन व्हॅल्यूज आपल्याला याच्यामध्ये घेता येतात। इथे एक महत्त्वाचं लक्षात आपल्याला घ्यावं लागतं की सपोज आता ए हा बिंदू आपण बरोबर ॲक्च्युअल त्या कोऑर्डिनेशनला तो असलेला आपल्याला दिसला, पण याच्यामध्ये जर आपण प्रत्येक चौकोनाचे जर 10 भाग केले, म्हणजेच फॉर एक्झाम्पल 80 to 81 याचे जर 10 भाग समान जर आपण केले तर याच्यामधली जे एक्झॅक्ट लोकेशन जे आहे हे आपल्याला महत्त्वपूर्ण असलेलं दिसतं। अशा प्रकारे वृत्तजाळी संदर्भ हे आपल्याला अभ्यासता येतात। धन्यवाद।